रामकृष्ण हरी मंडळ, मी आपला डी एन साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम. खरं तर आज आपण आलेलो आहोत ढोकाळीलाच एक एव्हरेस्टवर नावाचं कॉम्प्लेक्स आहे आणि त्याच्याच शेजारी वाधवा सॉलिटेअर नावाचं वाधवा बिल्डर्स अँड डेव्हलपर्सनं बनवलेलं एक कॉम्प्लेक्स आहे. आणि तिथे हे जी बिल्डिंग आहे साधारणतः 3 ते 4 वर्ष जुनी असणारी ही बिल्डिंग आहे, जिथे सोसायटी तुमची झालेली असणार आहे. एक आपल्याला पोडियमची कार पार्किंग मिळेल ह्या फ्लॅटमध्ये आणि अशाच ठिकाणी लोअर फ्लोअरला असणारा हा 2.5 BHKचा कॉम्पॅक्ट 3 BHKचा फ्लॅट असेल, ज्याचा कार्पेटचा जर आपण साधारण विचार केला तर 900 आणि 3 कार्पेट असणारा हा 3 BHK कॉम्पॅक्ट फ्लॅट असेल. तर तुम्ही फ्लॅट बघितलं तर खरोखर मोठा नक्की आहे. आणि जर तुम्ही उजेड आणि वारं जर फ्लॅटचा विचार केला तर खरोखर खूप चांगलं आणि मस्त नक्की असणार आहे. ह्या फ्लॅटला जर हॉलची जर तुम्ही बघितली तर एक खूप मोठी अशी तुमची स्टँडिंग बाल्कनी असणार आहे, जिथे तुम्ही बघू शकता ते खरं राहतं घर आहे. त्याच्यामुळे ते सगळं कपडे वगैरे त्यांचे त्या पद्धतीचे असणार आहे. पण कसं सामान ॲडजस्ट केलेलं आहे. खरं तर याच्यात जे फर्निचर तुम्हाला फिक्स दिसते ते फिक्स फर्निचर आपल्याला आहे तसंच मिळणार आहे. फक्त जे मूवेबल म्हणजे घेऊन जाता येईल त्या गोष्टी ते घेऊन जातील, अदरवाईज जसंच आहे तसंच तुम्हाला हे घर बाकी नक्की मिळणार आहे. राहिला प्रश्न मेंटेनन्सचा, तर मेंटेनन्स साधारणतः 5,000 रुपये ह्या फ्लॅटचा मेंटेनन्स असणार आहे. आणि जर आपण घराच्या बाहेर आलो तर बाहेर आल्यानंतर बाहेर येताना नॉर्थ आहे, आतमध्ये येताना साऊथ आहे. आणि जर तुम्ही बघितलं तर हे जे मालक आहेत ह्या मालकांचंच खरं हे शुरॅक असणार आहे. किंवा आता सध्या हे आपण त्यांच्याकडे डॉगी असल्याकारणानं त्यांनी डॉगीचं हे पिंजरा आहे तो आतमध्येच असतो, पण त्यांनी आत्ता आपल्याला शूट करायचं त्याच्यासाठी खरं बाहेर काढलेलं आहे. तुम्ही जर बघितलं तर इकडे ह्या साईडला 2 फ्लॅट असणार आहेत, मध्ये 2 फ्लॅट आहे, ह्या साईडला 2 फ्लॅट आणि समोर 2 फ्लॅट, टोटल 6 फ्लॅट असतील. 1, 2 आणि 3, टोटल 3 लिफ्ट पण ह्या फ्लॅटमध्ये आपल्याला नक्की मिळतील. तुमच्या घराच्या पुढं जर तुम्ही बघितलं तर खरोखर खूप मोठी जागा मात्र नक्की मिळणार आहे. आणि हे मालक जे आहे ह्या मालकांनी मस्त असं चांगल्या पद्धतीचं खरं फर्निचर केलेलं आहे. सेफ्टी डोअर ह्या त्या सगळ्या गोष्टी त्यांनी त्यांच्या हिशोबाने खरं बनवून घेतलेल्या नक्की असणार आहे. घरामध्ये तसं बघितलं तर पेंटिंगची गरज आणि साफसफाईची गरज तुम्हाला लागणार आहे, बाकी काय करायची गरज नसणार आहे. घराच्या आतमध्ये आपण ज्यावेळेला इन करतो त्यावेळेला मात्र तुम्हाला खूप मोठा चांगल्या पद्धतीचा एल शेपमध्ये असणारा हॉल आहे. तुम्ही बघितलं तर इथे त्यांनी डायनिंग कम कपाट अशा पद्धतीचं बनवलेलं आहे. म्हणजे याच्यात त्यांनी डायनिंगचा हा टेबल आहे तो जर तुम्ही असा केला तर तो तुम्हाला परत प्रॉपर 4 चेअर लागून जेवायला बसायला व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीची एवढी मोठी जागा तुम्हाला इकडे नक्की मिळते. आणि नंतर ज्यावेळेला आपण ह्या साईडला तर त्यावेळेला तुम्ही बघू शकता किती मोठा आणि चांगल्या पद्धतीचा हॉल आहे, कारण एवढा मोठा सोफा लागल्यानंतर पण जागा ही मोकळी तुम्हाला मिळते. अधिक त्यांनी इकडे ह्या साईडला TV युनिट पण सेट केलेलं आहे नक्की. आणि नंतर जर तुम्ही आपण पुढं बघितलं तर पुढं बघितल्यानंतर तुम्ही बघू शकता सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं तुम्हाला हे एव्हरेस्टच्या वरचे जे स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम ह्या सगळ्या गोष्टी आहेत. खरं तिथं जिम आणि गार्डन चालू आहे, स्विमिंग पूल मात्र इथे बंद आहे सध्या. आणि मग जर तुम्ही बघितलं तर ही अशी चांगली स्टँडिंग बाल्कनी तुम्हाला इकडनं नक्की मिळते. पण जस्ट फ्लॅटच्या जर अपोजिटला आलो आणि वरती जर मात्र बघितलं त्यांनी फॉल सेलिंग वगैरे सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं खरं केलेलं आहे. पूजापाठ केल्या कारण थोडंसं काळं वरती झालेलं, पण त्याच्यामुळे पेंटिंगची गरज इथे असणार आहे. नंतर जर तुम्ही इकडे आला त्यांच्याकडे डॉग असल्या कारणानं हे त्यांनी असं बंद करण्यासाठी खरं लावलेलं आहे. नंतर पुढे आलात तर तुम्हाला इथे किचन भेटतं. हे किचन जर तुम्ही बघितलं तर 2 साईडला प्लॅटफॉर्म असणारं मोठं किचन असणार आहे. इकडं फ्रीज म्हणा, इकडे पण स्टोरेज वगैरे त्यांनी सगळ्या चांगल्या पद्धतीचं खरं बनवलेलं असणार आहे. आणि इथे आलं तर परत एवढी मोठी जागा अशी मोकळी तर तुम्हाला मिळते. इकडनं बाकी एक खिडकी सुंदर चांगल्या पद्धतीची आहे. इकडनं जरी तुम्ही बघितलं तर सगळं मोकळं ढाकलं तुम्हाला इकडून सुंदर हवा वगैरे पण नक्की पास होते. गॅसची पाईपलाईन खरं इथं आलेली असणार आहे, त्याच्यामुळे त्याचाही काही प्रश्न आपल्याकडं नसणार आहे. ज्यावेळेला तुम्ही आपण किचनमधनं पुढे जातो आणि डायनिंग सोडून जर आपण पुढे आल्यानंतर तुम्ही बघू शकता इथे खरं एक हात धुण्यासाठी व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीची जागा दिलेली आहे. नंतर इकडे तुमचा हाफ बेडरूम आता ह्या हाफ बेडरूममध्ये यांच्याकडे जे अपत्य आहे त्यांची अभ्यासाची रूम किंवा मंदिर त्यांनी बनवलेलं आहे. अधिक तुम्ही इकडं जर बघितलं तर तुम्हाला इकडनं पण असा मोकळा आणि सुटसुटीत व्ह्यू. आता समोर जर तुम्ही बघितलं त्यांनी कपाट बनवलेलं आहे, स्टडी टेबल बनवलेलं आहे आणि एक बेडही लागेल, एवढी मोठी जागा नक्की आहे. आणि भगवंताचं मंदिर त्यांनी या साईडला अशा पद्धतीचं खरं बनवलेलं असणार आहे. नंतर ज्यावेळेला आपण ह्या बेडरूमच्या बाहेर येतो त्याच्यानंतर तुम्हाला इथे एक खूप चांगल्या पद्धतीचं वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट याची साईज जरी बघितली तर ही पण मोठी नक्की असणार आहे. म्हणजे इथे अशा पद्धतीचं खरं हे तुमचं वॉशरूम असणार आहे. आणि नंतर जर आपण पुढे गेलो तर पुढे गेल्यानंतर परत इथं एक तुम्ही बघितलं तर इथं वॉशिंग मशीनसाठी खूप मोठीशी जागा आहे, जिथं तुम्ही सगळं अडगळीचं सामान म्हणा किंवा वॉशिंग मशीन म्हणा, कपडे वाळवत घालणं म्हणा, हे सगळं स्टोरेज टाईप तुम्हाला एवढी मोठी जागा परत इथं उपलब्ध नक्की मिळते. आणि ज्यावेळेला ह्या सेक्शनमधून आपण पुढं जाण्याचा विचार करतो त्यावेळेला हे त्यांचं शेवटचं आणि असं मोठं बेडरूम आहे, जे तुम्ही आतमध्ये आलात
की तुम्हाला ह्या साईडला एक वॉशरूम बाथरूम टॉयलेट मोठं चांगल्या पद्धतीचं परत एक मिळतं, ज्याला तुम्ही ह्या साईडनं जरी बघितलं तर खूप मोठी जागा इकडं तुम्हाला उपलब्ध नक्की मिळते. अशा पद्धतीचं हे तुमचं वॉशरूम बाथरूम ह्या साईडचं होतं. आणि नंतर ज्या वेळेला आपण ह्या बेडरूमला जर बघितलं तर इथं कपाट ठेवलेलं आहे. वरती जर तुम्ही बघितलं तर त्यांनी फॉल सिलिंग वगैरे सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं केलेलं आहे. आता इथे पण त्यांनी कुंड्या वगैरे ठेवल्यात त्यांनी सुंदर आणि चांगल्या पद्धतीची. इथे पण तुम्हाला तसं बघितलं तर स्टँडिंग बाल्कनी सुंदर आणि चांगल्या पद्धतीची मिळते. इथं मात्र त्यांचा सुंदर असा मोठा बेड त्यांनी खरं लावलेला आहे. त्याचं फ्लोरिंग जर बघितलं तर मात्र हे फ्लोरिंग त्यांचं वुडन फ्लोरिंग असणार आहे. बेडरूमची साईज बाकी खूप मोठी आणि खूप चांगली नक्की आहे. इथे पण ह्या फ्लॅटमध्ये तुम्हाला हे जाणवेल. म्हणजे एरियाचं जे तुम्ही कॅल्क्युलेशन धरलं तर चांगल्या पद्धतीचा मोठा हा एरिया आपल्याला नक्की इकडे मिळतो. राहिला प्रश्न बिल्डिंगला ओसी आहे, CC आहे, सोसायटी पण झालेली आहे. म्हणजे तुम्ही जर कोणत्याही बँकेकडे गेलात आणि लोनचा जर प्रस्ताव दिला तर तुम्हाला इकडे 20 आणि 80 अशा पद्धतीनं लोनही मिळू शकतं. मग त्याच्यामुळे त्याचाही काय प्रॉब्लेम आपल्याला नसणार आहे. नंतर जो तुमचा एक कॉमन बेडरूम राहिला होता, खरं तो हा कॉमन बेडरूम आहे. ह्याच्यात जरी तुम्ही आलात तर तुम्ही बघू शकता वरती फॉल सिलिंग सुंदर केलेलं आहे. अधिक तुम्हाला इथे एक सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं एक कपाट पण दिलेलं आहे. आणि कपाटाच्या नंतर जर तुम्ही बघितलं तर इकडे त्यांनी ह्याच्यामध्ये TV युनिटचं ॲडजस्टमेंट केलेलं आहे. इकडे त्यांचं ड्रेसिंग टेबल त्यांनी ॲडजस्ट केलेलं आहे. आणि जर तुम्ही ह्या साईडला जर आलात तर इथे एक सुंदर आणि चांगल्या पद्धतीची खरं खिडकी असणार आहे. ह्या खिडकीतनं जरी तुम्ही बघितलं तुम्हाला स्वच्छ आणि चांगल्या पद्धतीचं मोकळं ढाकळं असं वातावरण, जे समोरचं तुमचं ॲम्युनिटीज आहे ह्या ॲम्युनिटीज वगैरे पण दिसतात. वादवा आहे म्हटल्यानंतर कन्सेशन पण चांगल्या पद्धतीचं नक्की असतं. आणि आता हा बेड आहे. हा बेड जर तुम्ही बघितला एवढं मोठं कपाट अधिक एवढा मोठा बेड लागून पण तुम्हाला मोकळी जागा इथे उपलब्ध मिळते. अशा पद्धतीचा हा कॉम्पॅक्ट 3 BHK म्हणा किंवा 2.5 BHK फ्लॅट म्हणा, खूप चांगल्या पद्धतीचा आणि मोठ्या असणार आहे. ढोकळे कोळशेत रोडचं लोकेशन असेल, कल्पतरू पार्क सिटीच्या जस्ट अपोजिटलाच जिथे सेंट्रल पार्कचं एवढं मोठं गार्डन आहे आणि त्याच ठिकाणी खरं हा फ्लॅट आपल्याला मिळणार आहे. आता राहिला प्रश्न ह्याच्या किमतीचा, तर हे जे मालक आहेत आत्ता ह्या मालकांनी आपल्याला सांगताना 1,67,00,000 1.67 हा याचा कोड दिलेली अमाऊंट असणार आहे. त्याच्यात आपण थोडंफार निगोशिएबल करण्याचा प्रयत्न करणार आहोत. अशाच पद्धतीचे नवे जुने आणि वेगळ्या पद्धतीचे घरं बघण्यासाठी आमचं स्वागत प्रॉपर्टीचा यूट्यूब चॅनल आहे. ह्याला तुम्ही जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्राईबर्स करावा आणि जास्तीत जास्त लोकांनी घर पण बघावं. कमेंट शेअर सगळं जे काय आहे ते करत राहावं, जेणेकरून आमच्याकडनं तुमच्यासाठी नवीन घर एक रोज बघायला नक्की मिळेल. तुर्तास थांबतो मंडळी. रामकृष्ण हरी.